नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. बघू शकता आपल्या अप्सरा कशा फिरतात सगळीकडे. सकाळी त्यांना 6लाच ओपन केलं आहे त्यांचं शेड, मस्त खेळायला तिकडं. आणि मी आली इकडं देवपूजेसाठी फुलं घेण्यासाठी. आणि आता कसं पावसामुळं खूप छान आपल्या स्वस्तिक झाडाला फुलं यायले. तर अगोदर आपण कॉलनीतून आणायचो इकडून तिकडून झाडांचे, पण आता आपल्याकडंच फुलं यायले छान असे. बघू शकता तुम्ही. आता मी पूजा करण्यासाठी फुलं घ्यायला आलेली आहे इकडं. आणि वातावरण एकदम थंड आहे पावसामुळं. हे बघा, पूजेसाठी फुलं तोडले, थोडेसेच आलेत म्हणा. आणि जास्वंदाचं पण झाड आहे आपल्याकडं मोठं, त्याला पण खूप फुलं येतात. पण आता सध्या पावसामुळं फुलं येत नाहीत. पण आता पाऊस थोडा उघडला ना चांगलीच फुलं येतील जास्वंदाचे पण. बनपाव खाणं. हे साहेब काय खायले इकडे बघा. हो साहेब, काय खायले? काय झालं? आता तुला रोज पलक लावू लागले. तू काय विसरूनच चालला? तुला गरजच नाही त्याला. मी तरी काय करायचं? कार्तिक, तो शाळा म्हणलं की दुखाले बरं का. असं आदर दुखच नाही बघ. हिंडायचं म्हणल्यावर हो, पण हिंडायचं म्हणल्यावर तुला काहीच फरक पडत नाही. कंटिन्यू गोळ्या खाय, गोळ्या खाय, गोळ्या दे जाय खायला, सगळं करत आहे ना. काय करू सांग बरं? पाणी सुकायचं, क्रीम लावून काय करायचं? चला तर आता मस्त अशा पोळ्या करून झाल्यात आणि मला 2च भाकरी टाकायच्या, त्यामुळं मी आता भाकरी बनवत आहे. कारण मुलं तर भाकरीच खात नाही, तर पोळ्या त्यांच्यासाठी बनवल्या. आणि आज मी सुकी तांदूळ कुंजऱ्याची भाजी बनवणार आहे ना, त्यामुळं मी भाकर बनवणार आहे. कारण भाकरीसोबतच ती भाजी छान लागते. आणि किचन वाट्यावर खूप सारा पसारा झाला बघू शकता तुम्ही. पीठ संपले आले, भांडे बिंडे काढलेले आहेत. आता ते डबे बिबे घासून घेते. आज वातावरण पावसाचं थोडं आहे, पण असं वाटते पाऊस नाही येणार. चला मग मी अशा 2 भाकरी करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. बघा, आपली भाकर एकदम टम्म अशी फुगलेली आहे, बघू शकता. हे बघा, हे बघा. मी अशा मस्त कुरकुरीत भाजणार आहे. कडक कडक भाकर छान लागते तांदूळ कुंजऱ्याच्या भाजीसोबत. बघा, इथं दरवाजातून, इकडूनल्या दरवाजातून आणि इकडल्या दरवाजातून खूप हवा येते. पण किचन वाट्याकडे गेलं ना खूप गरम होतंय. पण आता असू द्या, किती स्वयंपाक करायचा मला आज. थोडासा स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळं काय हरकत नाही. चला आता राहिलेल्या सगळ्या अशा भाकरी बनवून घेते मी. हे बघा, किचन वाट्यावर खूप सारा पसारा झाला आहे. आणि एक भाकर मी तव्यावरच ठेवली आहे कडक होण्यासाठी. गॅस बंद आहे तो. आणि आता मी पूर्ण एक किचन वाटा एवढा सगळा आवरून घेते. खूप पसारा झाला आहे. हे बघा, मस्त असा क्लीन किचन वाटा केला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि ना मी हे पोळ्या अशा का पांगून ठेवल्यात, कारण रात्रीच्या ह्या 2-3 पोळ्या आहेत. आता ह्याचा मी काय करते, दुपारी मस्त असा उपमा बनवते, त्यामुळं थोड्याशा पांगून ठेवल्यात हवेला. उपमा करायचा त्याचा मला. आणि बाकी सगळं स्वच्छ करून घेतलं. बघू शकता एवढे चहा पाण्याचे भांडे पडलेत लगेच. किती बी घासा, रोजच सुरूच असतात कामं. चला आता मस्त असं सगळं स्वयंपाक हे झालं. किचन वाटा पण आवरून घेतला आहे. आणि आता एकदा जर असा कचरा पडलेला असतो ना, त्याला मुंग्या लागतात, त्यामुळं मी परत किचन झाडून घेते. आणि आता किचन पण पुसायचं, हॉल झालेला आहे पुसून, पण आता किचन राहिले पुसायचं. किचन पण पुसून घेते. बघू शकता तुम्ही, आज वातावरण एकदम थंड आणि फ्रेश आहे. बाहेर पण एकदम वातावरण चांगलं आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत ना, त्यामुळं फ्रेश वाटतं, एवढं काय वाटत नाही.
आणि बाकीचे कामं पण भरपूर सगळे आवरले. आपल्या भोपळ्या भाज्या रस्याच्या भाज्या करण्यासाठी मी आता खोबरं चिरून घेते आणि नंतर भाजते आणि मस्त असं काळं भाजते आणि त्यात मिक्सरमधून काढते. तोपर्यंत ह्याचे छोटे छोटे कॅप करून घेते. आपल्याला भाजायला पण सोपं जाते. हे बघा अशी मस्त भाजी ना अगोदर सगळी भाजून घ्यायची छान आणि भाजल्यानंतर धुवून घ्यायची, अगोदर धुवायची नाही. हे बघा भाजून घ्यायची आणि नंतर धुवायची. अगोदर धुली ना तर मग पाणी त्यात राहते आणि ती व्यवस्थित चांगली लागत नाही. अशी छान भाजून घ्यायची. तर राहिलेली पण सगळी टाकून देते. आमच्या इकडे याला तांदूळ कुंजराची भाजी म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात? ना तव्यावरच तांदूळ कुंजराची भाजी करणार आहे. बघा मस्त अशी भाजलेली धुवून घेतली आणि छान असं सगळं पाणी काढलं त्यामधलं आणि आता ना मस्त तेल टाकून तव्यावरच भाजी बनवणार आहे मी. बघू शकता आता छान भाजली. आपण ना आता परत त्याच्यावर मीठ घालूया म्हणजे मिठानं पाणी सुटते याला. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. काय करायचं, मिक्स करायचं. हे बघू शकता मस्त आपली अशी तांदूळ कुंजराची भाजी तव्यावर झाली आहे आणि एकदम टेस्टी चमचमीत झाली. बघू शकता. आणि मी आज बनवणार आहे बटाट्याची भाजी आणि तांदूळ कुंजराची सुकी भाजी बनवणार आहे. म्हणजे बनवलीच म्हणा आता. हे टमाटर कोथिंबीर घेतली चिरून बटाट्याच्या भाजीला. बटाटे चिरून घेते. बारीक फोडी करून कुकरमध्ये करणार आहे ही भाजी मी. छान अशा बटाट्याच्या फोडी धुवून घेते. जय गणेश. चला तर मस्त असं जेवायला रेडी झालंय. या जेवायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.